नमस्कार, मी मानसी. न्यूज अनकट मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. या बातमीपत्रात आढावा घेऊया टॉप 10 घडामोडींचा. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज 85वा वाढदिवस आहे. सध्या शरद पवार हे दिल्लीत असून त्यांना शुभेच्छा देण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांच्या निवासस्थानी सहकुटुंब गेले होते. अजित पवार यांच्या सोबतच खासदार सुनेत्रा पवार, खासदार प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, सुनील तटकरे, पार्थ पवार हे देखील उपस्थित होते. आपण शरद पवार यांचे आशीर्वाद घेण्यासाठी आलो असल्याचं अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय. विधानसभा निवडणूक निकालानंतर 5 डिसेंबरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचा शपथविधी पार पडला. नवनिर्वाचित आमदारांचा देखील शपथविधी पार पडलाय. मात्र अद्याप महायुतीच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाहीये. मंत्रिपदावरून तिन्ही पक्षात रस्सीखेच बघायला मिळत असतानाच मंत्रिमंडळ विस्ताराबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 14 डिसेंबर ही तारीख जाहीर करून टाकली आहे. त्यामुळे आता कोणाला कोणतं खातं मिळणार हे 14 तारखेला स्पष्ट होईल. ज्येष्ठ नेते शरद पवार देशातील मोठे नेते आहेत. खरं तर राजकारणात सुसंस्कृतपणा असावा लागतो. त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची टीका करणे योग्य नाही. या पुढील काळात सामंजस्याने समजून घेऊन बोललं पाहिजे असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आमदार दिलीप वळसे पाटील यांनी आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत यांना दिलाय. काही शक्ती भारताची प्रगती पचवू शकत नाहीत आणि त्याचे तुकडे करण्याचा प्रयत्न करत असल्याचं प्रतिपादन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केलंय. भारतीयत्व ही आपली ओळख असून आपण राष्ट्रवादाशी कधीही तडजोड करू शकत नसल्याचं धनखड म्हणालेत. राजस्थानच्या जयपूर येथे सोहन सिंग मेमोरियल स्किल डेव्हलपमेंट सेंटरच्या उद्घाटन समारंभात धनखड बोलत होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात भारताच्या बँकिंग क्षेत्रात विशेषतः सार्वजनिक बँकांमध्ये आमूलाग्र बदल झालेत असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलंय. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचा पैसा भ्रष्टाचारासाठी वापरला जात असल्याचा काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा आरोप तथ्यहीन असल्याचं सीतारामन यांनी स्पष्ट केलंय. परभणीत काल संध्याकाळपासून कोबिंग ऑपरेशन सुरू असल्याचं समजतंय. काळजीवाहू मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्यानंतर 10 दिवसांपेक्षा अधिक कालावधी उलटून गेलाय. मात्र अजूनही राज्याला गृहमंत्री लाभलेला नाहीये. त्यामुळे राज्यातील कायदा सुव्यवस्था प्रश्न कसा हाताळावा आणि कुणी हाताळावा हा प्रश्न निर्माण झालाय. अशा परिस्थितीत कोबिंग ऑपरेशनच्या नावाखाली पुन्हा एकदा आंबेडकरी अनुयायांचे आयुष्य आणि भविष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न राज्य शासनाकडून चालू असेल तर हे निंदनीय असल्याचं ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या. परभणीतील बंदला बुधवारी हिंसक वळण लागलंय. आंदोलकांनी शहरातील दुकानांची तोडफोड आणि वाहनांची जाळपोळ केली. पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून जमाव पांगवण्याचा प्रयत्न केला. मात्र दगडफेकीत परिस्थिती अधिक चिघळली. आतापर्यंत 40 जणांना ताब्यात घेण्यात आलं असून अन्य आरोपींचा शोध सुरू आहे. महिलाही आंदोलकांमध्ये सहभागी होत्या आणि त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात धडक देत घोषणाबाजी केली. कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली असून इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर खारेपाटण बॉक्सवेल ब्रिजवर काल रात्री 8:30च्या दरम्यान मोटारसायकल आणि कंटेनर यांच्यात समोरासमोर जोरदार धडक होऊन झालेल्या अपघातात मोटारसायकल स्वार सचिन एकनाथ लाड हा जागीच ठार झालाय. त्याच्यासोबत असलेला तानाजी वामन शेळकर हा गंभीर जखमी झाला असून त्याला पुढील उपचारासाठी खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्याआधी उपचारापूर्वीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच खारेपाटण पोलीस माने आणि मोहिते हे घटनास्थळी दाखल झाले तर कणकवली पोलीस निरीक्षक मुंडे पोलीस हेड कॉन्स्टेबल देसाई आणि खारेपाटण येथे अपघातस्थळी तातडीने भेट देऊन अपघाताची माहिती जाणून घेतली आहे. कळंब येथे आयशर टेम्पो आणि पिकअपचा भीषण अपघात झालाय. कळंब वर्षेमळा येथे आयशर टेम्पो आणि पिकअपचा भीषण अपघात झाला असून या अपघातात 1 जण ठार 2 जण जखमी झालेत. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. दरम्यान मंचर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. या घटनेचा पुढील तपास मंचर पोलीस स्टेशन करत आहे. मुंबईत आज धुक्याचा थर पसरल्याचं दिसून आलंय. थंडीच्या तीव्रतेमुळे महाराष्ट्रातील नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनाने केलंय. वाढत्या थंडीमुळे आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आलाय. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आरोग्य समस्यांशी झुंजणाऱ्या व्यक्तींनी अधिक काळजी घ्यावी असं सांगण्यात आलंय. वेळ झाली या बातमीसह टॉप 10 मध्ये इथेच थांबायची. पाहत रहा न्यूज अनकट.